आम्ही कुठल्याही प्रकारचा माईक किंवा मेगाफोनचा वापर करणार नाही आहोत. जे कोणी आमचा आवाज लांबून ऐकतायत, दुरून ऐकतायत, त्यांना एक विनंती आहे की त्यांना थोडं वेळ आमच्या या कार्यक्रमाच्या दिशेने यायचं आहे, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्टपणे जाईल. तर पनवेल महानगरपालिका आपल्या समोर सादर करताय मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसं काय मित्र, बरं आहेस ना? अरे मी तुला विचारतोय, आपल्या अशा बोललेले कोणाला कळणार का? अरे कळलं तर आपलं कोण ऐकणं. हे बाबा थांब ना, हे काय चाललंय? एक तर तू जरी बोल नाही तर मला तरी बोलू दे. मी सांगतो तू बोल. हे मी एकटा कसा काय बोलू? तू पण बोल ना काहीतरी. बोलतो मला सांग, तू होता कुठं? कुठे होतो? मी गेलो होतो फॉरेन दौऱ्याला. कुठं? फॉरेन दौऱ्याला. मग बोलवलं फॉरेन आला. अरे मग काय? पण तुला माहित आहे का इकडे काय चालू आहे? काय चालू आहे? तू चालू आहे म्हणजे अरे तुला माहितच नाही, पनवेल मध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काय बोलतो? पनवेल मध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अरे मग आपल्याला तिकडे जायला पाहिजे. मतदानाचं महत्व काय असतं ते त्यांना समजावलं पाहिजे. आणि महत्वाचं काय, उमेदवार कसा निवडायचा हे देखील सांगितलं पाहिजे. जायचं का? मग चला. काय साफ करताय? काय अरे करताय? मला आनंद झालाय. अरे वा, काय झालं? अरे आपला उत्सव येतोय. दिवाळी येते. जानेवारी महिन्यात दिवाळी येते का? अरे जानेवारी महिन्यात मकर संक्रांती येते. मकर संक्रांती. तुम्ही गोड गोड बोला जरा. मी गोडगोडच बोलते. मला सांगा, असं नाचत का होतं? एवढा आनंद का झालाय? मी काय सांगते, उत्सव म्हणजे आपला लोकशाहीचा उत्सव येतोय. आपल्या निवडणुका आहेत, निवडणुका. कळलं आता. एवढ्या वर्षानंतर निवडणुका आलेत, तिकडे जर 100% मतदान केलं तरच आपल्या विभागाचा विकास होईल. हेच बोलायचं ना? हो अगदी बरोबर. हो पण यावेळेस मतदान करताना आपल्याला जात, पक्ष, भाषा, प्रांत याचा विचार न करता त्या उमेदवाराच्या कर्तृत्वाचा विचार करायचा आहे आणि मत द्यायचा आहे. अगदी बरोबर. कारण काय आहे, पनवेल महानगरपालिका आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतं. जसं की आज कोणी कॅन्सर पेशंट असेल तर त्याचा औषध उपचार मोफत केला जातो. स्त्रियांसाठी योजना आहेत, वयोवृद्धांसाठी योजना आहेत. पण या योजना कधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्या पोहोचवण्याचं काम करणार एक चांगला योग्य लोकनेता, आणि तो लोकनेता निवडायची ताकद आपल्या एका मतात. म्हणूनच सांगतो मंडळी, येणाऱ्या 15 तारखेचा दिवस खूप खास आहे. मिळालेली सुट्टी वाया घालवायची नाहीये. आपल्या मताची किंमत खूप जास्त आहे, त्याला कवडी मोल भावात विकायचं नाहीये. 100% प्रामाणिकपणे मतदान करायचंय आणि आपल्या या लोकशाहीला बळकट करायचंय. हो, तसंच मतदानाला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवायचे. जसं की मतदानाला जाताना आपलं जे वोटिंग आयडी आहे, वोटिंग कार्ड आहे, ते सोबत घेऊन जायचे. मतदान यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी मताधिकार या ऍपचा वापर करायचा. तर मंडळी लक्षात ठेवा, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये जायचे आणि भारतीय संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलाय मत हक्क बजावण्याचा, तो अधिकार आपण पूर्ण करायचा आहे. जेणेकरून आपण आपल्या विभागाचा विकासही करू शकतो, आपल्या विभागातला मतदानाचा टक्काही वाढवू शकतो आणि त्यामुळे आपली लोकशाही बळकट होऊ शकते. तुम्ही सगळ्यांनी आमच्या पत्रकाच्या अगदी शांतपणे पाहिलात, ऐकलात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्या सुद्धा नागरिकांचे मनापासून धन्यवाद.